नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. देशामध्ये राज्यामध्ये अनेक बँक घोटाळे होत आहेत आणि या घोटाळ्यांच्या बाबत कुठे साधी वाच्यता सुद्धा होत नाही. 1-2 दिवस 3 दिवस बातम्या येतात, रडणाऱ्या माणसांचे चेहरे दाखवले जातात, राजकारणी जाऊन त्यांचं सांत्वन करतात, आपण यातून मार्ग काढू असं म्हणतात, पण त्यातून मार्ग निघतो का? घोटाळे करणारे नामानिराळे राहतात. घोटाळे करून ते सत्तेत सहभागीही होतात. सत्तेत सहभागी झालेली माणसं या घोटाळ्यावर पडदा पाडतात आणि मग मरतो तो सामान्य माणूस, फक्त सामान्य माणूसच. राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यावरती आपण किती बोललो? किती हजार करोड रुपयांचा घोटाळा असेल. साखर कारखाने याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे देताना कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचं वाटप झालं आणि ज्यांच्या नावानं खडे फोडले जात आहेत ते आता सत्तेत मंत्री म्हणून बसले. आनंद आहे, आनंद आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार या बँक घोटाळ्यांना समोर आणेल असं वाटलं होतं, पण त्यांनाच सत्तेत बसून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्यांचाच उदो उदो करायला सुरुवात केली तेव्हा हात जोडून नमस्कार करावा वाटला. आता एका नव्या घोटाळ्याविषयी मी बोलतोय. देशाचे अर्थराज्यमंत्री ज्या शहरात राहत आहेत त्या शहरात घडलेला हा घोटाळा. याची वॉर्निंग बेल वाजली नव्हती का? तर वॉर्निंग बेलही वाजली होती. पण डॉक्टर भागवत कराड, देशाचे अर्थराज्यमंत्री, जे गावात येऊन माझ्या हातात बँकिंग आहे, बँकिंग हे माझं सेक्टर आहे असा दावा करतात, त्याच भागवत कराडांच्या शहरात एक पतसंस्था, एक महिला नागरी बँक डोळ्या देखत बुडते आणि ती बुडालेली बँक वॉर्निंग बेल वाजून सुद्धा भागवत कराडांना कळत नाही. अर्थराज्यमंत्र्यांच्या पार्श्वभागाखालून बँक लोकांना फसवत राहते. दिव्याखाली अंधार, तसा अंधार भागवत कराडांच्या दिव्याखाली देखील होता की काय असा प्रश्न पडतो. भागवत कराडांच्या लक्षातच कसं आलं नाही हाही प्रश्न आहे, ज्यांच्याकडं बँकिंग हे सेक्टर आहे. अंबादास आबाजी मानकापे पाटील, भलं लांबलचक नाव आहे, पण हे नाव घेताना सुद्धा आधी सहकार रत्न अशी उपाधी लावावी लागते. भारत रत्न उपाधी असल्याप्रमाणे हे सहकार रत्न उपाधी लावून फिरतात आणि जेव्हा जेव्हा यांचं नाव लिहिलं जातं तेव्हा ते सहकार रत्न लावावंच लागतं. या सहकार रत्नांनी त्यांच्या सभासदांना जे 14वे रत्न दाखवलंय ना ते भयंकर आहे. आदर्श महिला नागरी सहकारी बँकेवर आधी निर्बंध येतात. या बँकेतले व्यवहार संशयास्पद वाटतात. अगदीच असुरक्षित कर्जांचं वाटप केलं जातं. त्यासाठी पुरेसं तारण घेतलं जात नाही, त्याची वसुली केली जात नाही आणि याच सहकार रत्नाच्या बँकेवरती अनेक निर्बंध येऊन प्रशासक येण्याची अवस्था होते. तेव्हा तरी या सहकार रत्नांची आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेत घोळ होतो आहे याचं लक्षात कसं आलं नसेल? या जिल्ह्याचे DDR म्हणजे जिल्हा निबंधक सहकार यांना याची चुणूक आधीच आली होती, पण तक्रारच आली नाही तर आम्ही काय करणार असं पोलिसी छापाचं उत्तर DDR देतो आणि वाट बघतो लोकांची वाट लागण्याची. एका पोरानं, संभाजीनगर तालुक्यातल्या एका पोरानं आत्महत्या केली. आत्महत्या का करावी? तर आपल्या घरातल्या लग्नासाठी ठेवलेले पैसे आता ही पतसंस्था देत नाहीये, त्याला गळफास घेऊन आयुष्य संपवावं लागलं, तेव्हा हे निर्ढावलेले जागे झाले. भागवत कराड साहेब, इंदिरा बँकेचा इतिहास आपल्या सोबत असेलच. त्याच इंदिरा बँकेत मी अनेक दशकांपूर्वीची कथा सांगतोय. भागवत कराड साहेब, अनेक दशकांपूर्वीची. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्यावेळेला इंदिरा बँक होती. माझ्या माहितीप्रमाणे ती बँक आपला तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ किंवा उस्मानपुऱ्याच्या भागामध्ये तिचं मुख्यालय असावं. त्या मुख्यालयाच्या एकमेव शाखेत तिचा व्यवस्थापकच फाशी घेऊन मरतो, पण प्रकरण पुढे येत नाही. बँक बुडवायला कारणीभूत कोण असलं पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे. तसे आदर्श बँक
एक माणूस मेल्यावर बुडते हे तुमच्या लक्षात आलं आणि आता लाईन लागेल, लाईन माणसं मरण्याची. कारण कोणी पोरीच्या लग्नाकरता, कोणी पुण्याच्या शिक्षणाकरता, कोणी नवं घर घेण्याकरता कर्ज पैसे काढून जमापुंजी ठेवून केलेली आहे. अहो, लोकांच्या शेती समृद्धी महामार्गात गेल्यात. तेच आलेले सरकारचे मावेजाचे पैसे याच आदर्श बँकेत आणि पतसंस्थेत ठेवले होते. ते पैसेही गेले, जमीनही गेली. आता उपाशी मरायची वेळ आली अशी लोकांवर आली आहे. अर्थराज्यमंत्री भागवत कराड साहेब, आता लोकांवर उपाशी मारायची वेळ आली आहे. मला कल्पना आहे तुम्ही मला फोन करून रात्री विचारणार आहात, यात माझा काय दोष, मला का दोष देताय, कल्पना आहे मला. पण तरीही मी सांगतोय, होय, यात तुमचा दोष. कारण त्याची महिला नागरी बँक आधी बुडत असताना तुम्ही कंट्रोल ठेवला नाही. या सहकार रत्नांनी आपला एक पेपर काढला. त्या पेपरच्या माध्यमातून सगळ्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या माध्यमांना पानभर सहकार रत्न अशा जाहिराती देऊन त्यांची तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. ज्यांना वाटा कमी मिळाला ते जास्त ओरडतायत. आता जास्त ओरडतायत आणि ज्यांना वाटा मिळाला ते कमी ओरडतायत. इथे प्रत्येकाने आपापली भूक भागवून घेतली आहे आणि उपाशी मरतोय तो त्या बँकेत पैसे ठेवणारा ठेवीदार. देशाचे अर्थराज्यमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य होतं की या सगळ्यावरती नियंत्रण ठेवून बघणे. पण तुम्ही बघितलं नाहीत, म्हणूनच तुम्हाला हे सगळं सांगावं लागतंय. तो मेलेल्या मुलाचा, त्या मेलेल्या माणसाचा जीव तुमच्याकडंच टाहो फोडून विचारणार आहे. भागवत कराड साहेब तुमच्याकडंच टाहो फोडून विचारणार आहे. ज्यांच्या लेकीची लग्न थांबली त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूत तुम्हालाच वाहून जावं लागणार आहे. कृपया या सगळ्यांना पैसे मिळतील याची व्यवस्था करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही पार पाडाल अशी अपेक्षा आहे. नमस्कार.